छान. आज सखूबाई अगदी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून वागल्यात. तंतोतंत अगदी तीच नीती. देवी, तुम्ही नीती म्हणालात म्हणजे तुम्हाला कृष्ण नीती म्हणायचंय का? तुमचा वरद हस्त सखूच्या डोक्यावर आहे हे आज अगदी सिद्ध झालं. पण काय हो, ही तुमची नीती. अहो थांबा थांबा थांबा. सारखं टोचून टोचून नीती नीती काय म्हणताय? सखूच्या सासऱ्यांनी नागोजीने दिलेला काढा पिऊ नये म्हणून सखूने तो बदलला आणि त्याच्या जागी औषधी मुळ्या आणि तुळशीच्या पानांचा रस तयार केला. अहो तेच तर. आणि काढा घट्ट व्हावा यासाठी तुळशीच्या रसात गूळ सुद्धा घातला तिने. किती हुशार आहे. ते तर ती आहेच. हो, आणि शिताफीने मडकी सुद्धा बदलली. नाही म्हणजे तिने जे केलं ते अगदी चांगलंच केलं. पण मग माझं म्हणणं आहे की हीच हुशारी, हीच अक्कल, हीच नीती सासूच्या वेळी, त्या यमीच्या कारस्थानांच्या वेळी का नाही आठवत तिला? ते इतक्या छळतात तिला, बिचारीला इतका त्रास होतो. त्यावेळी त्या नीतीचा वापर का बरं नाही करत ती? देवी, तुम्ही नाव घ्यायला लाजताय की अजूनही माझ्या त्या रूपावर रुसलाय? असो, पण सखूच्या बाबतीत जर उत्तर द्यायचं झालं तर आमच्याप्रमाणे जाणीवपूर्वक ती तशी वागली नाही. अगदी सहज भावाने, अंतःस्फूर्तीने ती तशी वागली. आपण काहीतरी हुशारी करतोय हे तिच्या गावीही नाही. आपण बाहेरून बघतोय म्हणून तसा अर्थ लावतोय की सखू कृष्ण नीतीने वागली. पण प्रत्यक्षात पाहाल तर ती फक्त तिच्या मामंजींच्या भल्यासाठी असं वागली. स्वतःच्या फायद्यासाठी सखू असं कधीच करणार नाही. हेच तर तिचं वैशिष्ट्य आहे. सासूबाईंना काढा बदलला हे कळलं तर आबाळच कोसळेल विठुरे. त्यांच्या मनात शंका सुद्धा यायला नको. जाऊबाई, काय इतकं डोळे फाडून बघताय? पटकन बाहेर येतील. कामं उरका ना पटापट. काही नाही, घाबरू नका. या ना बाबाजींनी दिलेला काढाच देते. हा, इतकं टोक लावून बघू नका. कुठं निघालात राणी सरकार? मी जरा जाऊन येते. मोठी लबाड आहे ही सखू. स्वतःला हवं ना तेच करते. परत आल्यापासनं माझ्याकडे जरा जास्तच निरखून बघताय. घ्या, काढा घ्या, बरं वाटेल. एक विचारू का? म्हणजे तुम्हाला खरंच काहीच काहीच आठवत नाहीये का? घ्या घ्या. हो, काढाय तो. बरं व्हायचंय की नाही? घ्या. काढा यांच्या पोटात जाणं गरजेचं आहे. आता तिघूसमोर सगळंच फडाफडा बोलायला लागतील. माझ्या हातनं काढा घेत नाही येत.
काढा बसायला ती मिली सकूच हवी आहे ना. ताप ताप चालला माझ्या डोक्याला. अडला हरी काढवाचे पाय धरी अशी गत झाली माझी. माझ्या फायद्यासाठी हा काढा तुम्हाला पाजणं गरजेचं आहे, म्हणून हातापाया पडतीये मी, तुमच्याही आणि त्या नकटीच्याही. सखू सखू, आले आले सासूबाई. ग हाक मारताच आलीस? काही दारातच उभी होतीस की काय? चोरून ऐकत होतीस की माझ्यावर पाळत ठेवत होतीस? नाही हो सासूबाई, अहो मी इथूनच जात होते ना, तुमची हाक ऐकू आली मला. पुरे पुरे, खरं काय ना ते तुलाही ठाऊक आहे आणि मलाही. आता तुझी इथे गरज आहे म्हणून मी काही वाढवत नाही. ये आत ये, हा काढा पाच त्यांना. काढा बदलल्याचं लक्षात आलं की काय? ये आत ये. आणि हा काढा पाच. मी बाजू, माझं काही चुकलंय का सासूबाई? पुरे मानभावीपणा करू नकोस. तुझ्या हातून घेतात ना पाणी लोणी म्हणून सांगतेय. औषध आहे हे आणि यांच्या पोटात जाणं गरजेचं आहे, म्हणून तुझ्या पाया पडते. घे बस त्यांना. अगं अगं हात का थरथरतायत? बाबाजींनी दिलेला काढा आहे तो. घे, एक थेंबही खाली सांडायचा नाही. पाच त्यांना. मामांजी घाबरू नका, मला माहितीये हा तुम्हाला विषारी काढा वाटतोय, पण नाही, हा बाबाजींनी दिलेला काढा नाहीये. मीच तुळशीची पानं, ज्येष्ठ मध, सुंठ, आलं, गूळ घालून तयार केलाय. बुवाजोबांनी शिकवला होता ना मला. घ्या घ्या, पटकन हा काढा घ्या, यामुळे खरंच तुम्ही लवकर बरे होणार आहात. या सखूच्या हाताने बरा घशात उतरतोय. प्या प्या. बाबाजींचा काढा पोटात जाणं गरजेचं आहे, म्हणजे तोंड बंदच राहील. छान, असाच रोज वेळेवर काढा घ्यायचा. या काढाने तुम्ही लवकर बरे व्हाल. हा, टाळाटाळ करायची नाही. बघा, तुम्हालाच लवकर फरक जाणवेल. बडबड पुरे. आता दिलास ना काढा, आता रोज न चुकता आठवणीनं दिवसातून 3दा हा काढा त्यांना द्यायचा. ही जबाबदारी तुझी. देशील ना वेळेवर? हो सासूबाई, अगदी आवडीने देईल आणि वेळेवर देईल. अगं बाई, पुन्हा रोखून बघतायत. माझ्याबद्दल आठवलं की काय? नाही नाही, यांची हालहवाल बाबाजींना सांगायलाच हवी. अगं मनोरमी, आज काही नसतं. समजे मनाचे खेळ आहेत तुझ्या. नाही बाबाजी, यांचा आधी मला कधीच धाक वाटत नव्हता, पण आता मला त्यांच्या नजरेची भीती वाटते.
त्यांच्या नजरेकडे बघून वाटतं त्यांना सगळं आठवतंय. त्याची नजर सतत माझ्यावर रोखलेली असते. ती शून्य थंडगार नजर मला सांगत राहते की त्यांच्याबरोबर आपण जे काही केलंय ते सगळं त्यांना माहिती आणि आठवतंय. आणि बाबाजी, त्याचा बधीरपणा पण हळूहळू कमी होत चाललाय. मनात जाणीव जिवंत होत आहेत असं वाटतंय. एक दिवस ते सगळं भडाभडा बोलणार. अगं सांगितलं ना असं काही नसतंय म्हणून. असल्या जाणीवान फानीवा काय बडबड करते तू? उगा तोंड दिलं म्हणून काही बोलायचं का? काढ देतोय की नाही आपण? देतोय ना. हो, मग अगं काड्याचा असर व्हायला येळ लागतो. तेवढा येळ द्यायला पाहिजे आपण. म्हणजे कसं अजूगर मेंदू बधीर होईल, मग स्मृती जाईल, आणि मग हातपाय बधीर होतील, हातापायातला त्राण जाईल, आणि मग पंत एका जागी बसतील. एवढा येळ तर द्यायला पाहिजे की नाही? पी हळदन हो गोरी. असं करून कसं चालेल? जरा दमानं घे. बाबाजी, मला आता इथे यायला पण भीती वाटत होती. मी समोरने हे बघून कुणाकडे काही बोलले तर त्या भारलेल्या खोलीत आपण त्यांना डांबून ठेवलं होतं याबद्दल ते कुणाकडे, विशेषतः दिगू समोर तोंड उघडलं तर. उगा पिरपिर करू नको. जरासा आमच्यावर विश्वास ठेव की. पुरता बंदोबस्त केला आम्ही काड्यातून, कळलं ना? तू बघस तर एक ध्यानात ठेव, त्या सखूला त्या पंतांच्या आसपास बी फिरकू देऊ नको जास्त. नाही तर सासरांसून, नाही तर दोघं बी टाळ फुटत वाडाभर इट्टाल इट्टाल करत फिरते. इट्टाल 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 इट्टाल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. अरे बापरे, काय होईल? अरे बाप रे, कठीणच आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. थांबवा ना हो. इथे भजन नका करू. कृपा करून इथे वाजवू नका ना. अगं पोरी, तुम्हाला ओळखलं नाहीस काय? अगं मी नामू सुतार, लाकडाची खेळणी आणून दिलती बघ. आणि मी तानाजी. कृपा करा, पण विठुरायाचं नाम थांबवा. अहो, आमच्या सासूबाईंना इथे विठुरायाचं नाव घेतलेलं चालत नाही हो. त्या तुम्हाला ओरडतील, मग तुम्हाला वाईट वाटेल ना. म्हणून सांगते हो, नका ना घेऊ विठुरायाचं नाव. आधी सासूबाईंची परवानगी काढावी लागेल. तुम्ही आधी वाजवणं थांबवा. अहो, एकदा असं सुरू केलेलं नाम कोणी थांबवतंय का? विठुरायाचा गजर करत आम्ही पंढरीला निघालो. अहो, पंत माऊली घरी आले असं समजलं, म्हणून त्यांचा आशीर्वाद घ्यायला आलो बघा. तो घेणार आणि रवाना होणार, तर नाही राहणार. पंतांना बाहेर बोलवा की, त्यांना सांगतो लगेच. आम्ही काही मुक्कामाला नाही आलो. पंतांचा आशीर्वाद घेऊन लगेच पंढरीची वाट धरणार. बोलवा बोलवा, पंतांना बोलवा की. तर मामांजींना तरी कसं बोलवू आणि गजर थांबवा असं तरी कसं सांगू? विठुराया, आता तूच सांग ना त्यांना. हो, तुम्ही काय दोघींच मजा बघणार आहात का? थांबवा ना जाऊन तो गजर, नाहीतर अनर्थ होईल हो. अरे होऊ दे ना अनर्थ. आता बघ महामायाचा कसा थैथयाट होतो ते. मी मामांजींना बोलवते, पण आधी तुम्ही थांबवा ना. अहो, थांबवा. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठुराया, काय बघतेय मी? खाण्यापिण्याचंही धड भान नसलेले मामांजी तुझ्या ओढीने स्वतःहून आले. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. पंत आले पंत आले पंत आले. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय बघ ना, विठ्ठल तुझं रूप त्यांच्या डोळ्यासमोर येऊन विठ्ठल विठ्ठल त्यांचा चेहरा बघ विठ्ठल कसं उजळल्यासारखं दिसतंय. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. तुझं नाम हेच त्यांच्यासाठी मोठं औषध आहे रे. तुझ्या नामानेच त्यांच्यात सुधारणा होणार आहे बघ. तुझ्या मामांजींना लवकर बरं वाटू दे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल. किती छान वाटतंय हा गजर ऐकताना. वाटतंय की कितीतरी दिवसांनी आपल्या रावळात आले मी विठुराया. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 थांबवा थांबवा हे थांबवा हे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल अरे हा हा काय प्रकार चालू आहे इथे. थांबा. एवढीशी चिमुरडी तू किती उड्या मारतेस. हिम्मत कशी ग झाली तुझी. मुद्दाम करतेस. लग्न झाल्यानंतर या घराच्या उंबरट्यावर पाऊल ठेवण्यापूर्वी मी तुला सांगितलं होतं की नाही. माझ्या घरात तुझ्या या विठ्याला जागा नाही. आम्ही त्याला कोणीच मानत नाही. माझ्या या घरात विठ्ठलाची पूजा विठ्ठलाचं नामस्मरण अजिबात चालणार नाही. बोल बोल. सांगितलं होतं ना त्या विठ्ठलाची मूर्ती घेऊन आलीस. ही सुद्धा मी विहिरीत फेकून दिली होती. आठवतंय ना. बोल ना. का हा तमाशा मांडलायस. काय रमाई अगं काय करतेस तू हे. तुझ्या बायकोला सांगून समजत नाही. एकदा नाही 100दा सांगितलं ना तरीही समजत नाही.
शब्दाने समजत नाही, त्याला आधी हाताने, आणि हातानेही समजत नाही, त्याची खेटरानेच पूजा करायची असते. पण मग त्यासाठी मारहाण कशाला रमाई? कारण तिला कुठलीही भाषा समजत नाही. आणि सांगून समजत नाही म्हणून रमाईने सखूला काय कमी वेळा शिक्षा केली आहे? पण हिला ना मुळी कुणाचा धाकच उरलेला नाहीये. घर गट्ट कोडगी झाली, अगदी कोडगी. बघ बघ हे सगळं काय चाललंय. हा, बघतोयस ना? मला सांग दिगू, तुला आठवतंय याआधी हे असं कधी घडलं होतं? तू वारकरी जयघोष करत नाचताना बघितलेस का कधी आपल्या अंगणात? बघितलेस? रमाई, अगं सकूने हे सगळं बाबांच्या आनंदासाठी केलं असेल. आपल्याला कसंही करून बाबा बरे व्हायला हवेत ना. होय होय, आम्ही गजर करत आलो आणि ते ऐकून टाळी वाजवत स्वतः पंत माऊली आतून बाहेर आले. तरी सकुताई सांगत होत्या, गजर थांबवा, गजर थांबवा, सासूबाईची परवानगी लागल. वय वय, सकुताईची काय बी चूक नाही याच्यात. सकुताई गजर थांबवा म्हणत होत्या. रमाई, अगं तू हे समजून घे ना, विठुनाम बाबांचा श्वास आहे आणि विठुनामाचा गजर ऐकून बाबा स्वतः बाहेर आलेत ना. मग त्यात सकूचा किंवा त्यांचा काही दोष नाहीये. पण मला हे चालणार नाही, हे चालणार नाही, हे चालणार नाही. हे हे टाळ कुटत विठू विठू करतायत ना, हा तानाप, हा नामू, सगळे सगळे धूर्त लबाड आहेत. यापूर्वी सुद्धा हीच माणसं यांना सगळ्यांना घेऊन तुझे बाबा टाळ कुटत बसायचे. लहान होतास तू, तुला आठवत सुद्धा नसे. पण मला माहितीये ना, सगळी लबाड माणसं आहे ती, लबाड. बघ बघ वच्छे बघ, वहिनी कशी प्रत्येकाची तासते ती बघ. बरं झालं ना आपण तिथे गेलो नाही, ते नाही तर 4 शब्द आपल्याला पण ऐकावे लागले असते. त्यापेक्षा दुरूनच गंमत बघितलेली बरी. हो, पण जाऊबाईंनी ना जास्त तोंडसूक घ्यायला नकोय. त्यांना म्हणावं, भाऊजींना जास्त काही बोलू नका म्हणून. हो, असं काय करताय? अहो, ते बाबाजी म्हणाले तशा दुष्ट शक्ती जर का खरंच भाऊजींच्या अंगात असतील तर, आणि त्यांना डिवचलं तर त्या अख्ख्या घरादाराला आग लावतील, आग. यातले किती जणांनी तरी मुद्दल बुडवले, व्याज बुडवलंय. काय ताना बरोबर बोलतीये ना? आणि हा नारायण, विचार ना दिगू, विचार या ना, व्याज मुद्दल सगळं बुडवलंय. हा सावता, हा तर 4 दिवसाच्या बोलीवर कर्ज घेऊन गेला होता. 4 दिवस होतातच आहेत त्याचे. यांचा हा विठ्ठल येणार आहे का कर्ज फेडायला?